जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व जणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर बी-कॉम सेमिस्टर सेकंड 2024 पॅटर्न मधील फंडामेंटल्स ऑफ इन्शुरन्स सेकंड म्हणजे विमा व्यवसायाची मूलतत्वे या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण स्टडी पर्पजसाठी बघणार आहोत. बाकीच्या विषयाचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला लवकरच बघायला भेटतील. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात प्रथम परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि कोणकोणते महत्त्वाचे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे, याची माहिती तुम्हाला भेटून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, फंडामेंटल्स ऑफ इन्शुरन्स सेकंड या विषयाची विद्यापीठाची प्रश्नपत्रिका ही 70 मार्काची असणार आहे. यासाठी तुम्हाला 3 तासाचा टाईम अवधी देण्यात आलेला आहे. तर परीक्षेसाठी तुम्हाला किमान 28 मार्क पडणं अपेक्षित आहे. या विषयाची विद्यापीठाची परीक्षा ही इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही लँग्वेजमधून होते. तुम्हाला ज्या लँग्वेजमधून सुटेबल असेल, त्या लँग्वेजमधून तुम्ही या विषयाचा पेपर देऊ शकता. यामध्ये तुम्हाला काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे क्वेश्चन पेपरमध्ये. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 6 तुम्हाला सॉल्व्ह करणं अनिवार्य आहे. तर रिमेनिंग जे काही क्वेश्चन्स आहे, म्हणजेच क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th अशा 4 प्रश्नांपैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सॉल्व्ह करायची आहेत. या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट दिसेल, ज्यामध्ये पहिला प्रश्न फिल इन द ब्लँक्स 6 मार्काला असणार आहे. तर क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th हे प्रत्येक चॅप्टरवरती ब्रॉड क्वेश्चन विचारलेले आहेत. यासाठी तुम्हाला प्रत्येकी 18 मार्क आहे. कोणतेही 3 सॉल्व्ह करायचे म्हणजे 18 त्रिक 54 मार्क या ठिकाणी होतील. तर क्वेश्चन नंबर 1 ला 6 असे 6 + 54 तुम्हाला 60 मार्क होतील. तर क्वेश्चन नंबर 6 मध्ये जे काही शॉर्ट नोट्स विचारले जातील, त्यापैकी कोणतेही 2 शॉर्ट नोट्स लिहायच्या, त्यासाठी 10 मार्क आहे. असे 60 + 10 70 मार्कासाठीचा हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. यामध्ये आता आपण क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th, 5th ला कोणते ब्रॉड क्वेश्चन विचारले जातील आणि क्वेश्चन 6 ला कोणत्या शॉर्ट नोट्स विचारल्या जाण्याची शक्यता आहे, त्याची माहिती या ठिकाणी पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला पहिला जो काही महत्त्वाचा प्रश्न दिलेला आहे, डिफाईन द टर्म ऑफ इन्शुरन्स, एक्सप्लेन इट्स इम्पोर्टन्स अँड स्कोप. ओके. म्हणजे अ, विमा व्यवसाय किंवा विमा म्हणजे काय आणि विम्याचे महत्त्व आणि विम्याची व्याप्ती थोडक्यात स्पष्ट करा. नेक्स्ट आहे एक्सप्लेन इन डिटेल्स व्हेरियस टाइप्स ऑफ इन्शुरन्स. वेगवेगळ्या विमा पॉलिसी कोणकोणत्या आहे किंवा विम्याचे कोणकोणते प्रकार आहेत, ते या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. त्यानंतर पुढचं आहे डिफाईन द टर्म ऑफ लाईफ इन्शुरन्स. याच्यातील हा जो काही पहिला 1 आणि 2 नंबरचे जे काही प्रश्न आहे, ते चॅप्टर नंबर 1 वर आधारित अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे. तर चॅप्टर नंबर 2nd वर आधारित हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यातील पहिला आहे डिफाईन द टर्म ऑफ लाईफ इन्शुरन्स, स्टेट इट इम्पॉर्टन्स अँड प्रिन्सिपल. ओके. जीवन विमा म्हणजे काय? जीवन विम्याचे महत्त्व आणि त्याचे प्रिन्सिपल म्हणजेच तत्व कोणकोणती आहेत. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द व्हेरियस टाइप्स ऑफ जनरल इन्शुरन्स पॉलिसी. ओके. सामान्य विम्याचे किंवा सर्वसाधारण विम्याच्या पॉलिसीचे कोणकोणते प्रकार पडतात, ते थोडक्यात या ठिकाणी स्पष्ट करायचे आहे. चॅप्टर नंबर 3 वर आधारित एक्सप्लेन इन डिटेल्स रोल ऑफ इन्शुरन्स इन रिस्क मॅनेजमेंट. ओके. जोखीम व्यवसायात किंवा जोखीम व्यवस्थापनात विम्याचा रोल काय आहे? ओके. या पद्धतीने किंवा विम्याची भूमिका काय आहे, या पद्धतीने तुम्हाला महत्त्वाची माहिती या ठिकाणी लिहायची आहे. नेक्स्ट आहे एक्सप्लेन टेक्निक्स अँड टूल्स ऑफ रिस्क मॅनेजमेंट इन इन्शुरन्स. कोणकोणते तंत्र वापरले जातात आणि टूल्स वापरले जातात, त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे, जो चॅप्टर नंबर 3 वर आधारित प्रश्न आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4 वर क्वेश्चन टॉपिक नंबर 4 वर आधारित हे शेवटचे 2 प्रश्न आहेत, ज्यातील पहिला प्रश्न आहे एक्सप्लेन एक्सप्लोरेशन ऑफ इमर्जिंग ट्रेंड्स इन द इन्शुरन्स सेक्टर. ओके. विमा व्यवसायातील सध्याचे महत्त्वाचे बदलते ट्रेंड कोणकोणते आहे, त्याची माहिती दिलेली आहे. तर टेक्नॉलॉजी इनोव्हेशन इन इन्शुरन्स सेक्टर हे कोणते आहे, याबद्दल डिटेल्समध्ये माहिती द्यायची आहे. हे शेवटचे जे काही 7 आणि 8 नंबरचे प्रश्न आहेत, 4 नंबर चॅप्टरवरती विचारले जाणारे आहेत. या ठिकाणी मी तुम्हाला खूप छोटे प्रश्न आणि महत्त्वाचे प्रश्न दिलेले आहे. यातूनच काही प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी विचारले जातील. आता आपण क्वेश्चन नंबर 6 कडे वळूया. काही शॉर्ट नोट्स दिलेले आहे. टोटल तुम्हाला 6 दिलेले आहे. यापैकी कोणत्याही 4 येतील किंवा याच्या व्यतिरिक्त पण येऊ शकतात. जे काही ब्रॉड क्वेशन्समध्ये प्रश्न दिलेले आहेत, त्यातील काही प्रश्न या ठिकाणी विचारण्याची शक्यता आहेत. ओके. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स. ओके. विम्याची तत्व कोणकोणती आहेत?
नेक्स्ट आहे डिफरन्स बिटवीन लाईफ इन्शुरन्स अँड जनरल इन्शुरन्स. कधी-कधी लाईफ इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्सचा फरक हा 18 मार्कासाठी म्हणजे क्वेशन नंबर 2nd, 3rd, 4th, 5th यामध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे अत्यंत महत्त्वाचा चॅलेंजेस बिफोर लाईफ अँड जनरल इन्शुरन्स जो चॅप्टर नंबर 2nd वर आधारित दिलेला आहे. नेक्स्ट आहे चॅप्टर नंबर 3 वर आधारित प्रिन्सिपल्स ऑफ जनरल इन्शुरन्स पॉलिसी. ओके, माझ्या मते हा 2nd नंबरवरच आधारित आहे. जनरल इन्शुरन्स पॉलिसीचे काही महत्त्वाची तत्व कोणकोणती आहे. नेक्स्ट आहे इमर्जिंग ट्रेंड्स इन इन्शुरन्स आणि लास्ट नंबर चॅप्टरवर आहे रेग्युलेटरी चेंजेस इन देअर अँड देअर इम्पॅक्ट ऑफ इन्शुरन्स. वेगवेगळे जे काही नियामक बदल होतात आणि त्याचा इन्शुरन्सवरती काय परिणाम होतो, तर या पद्धतीने तुम्हाला विचारलेले शॉर्ट नोट्स आहेत. थोडक्यात टिपा लिहा या पद्धतीने दिलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीने आपण आत्ताच्या या व्हिडिओमध्ये फंडामेंटल्स ऑफ इन्शुरन्स सेकंड या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण स्टडी पर्पजसाठी पाहिलेले आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.